कुठेतरी क्रिकेटचा जो वारसा वरळीला लाभलेला होता त्या टुर्नामेंट मार्फत चालताना दिसतोय आणि जोपर्यंत मला वाटतंय सतीश दादा सारखे आणि आपला 37 नंबर मला वाटतं बाल विकास क्रीडा मंडळ यांच्यासारखे क्रिकेट रसिक असतील तर असे टुर्नामेंट आयोजित होत राहतील आणि वरळीमध्ये मला वाटतंय की नक्कीच येणाऱ्या काही सीझनमध्ये ISPL मध्ये खेळणारे सुद्धा खेळाडू इथे तयार होतील अशी अपेक्षा आहे. आणि मी वरळीतल्या प्रत्येक खेळाडूला एवढंच सांगेन की टुर्नामेंट ज्यावेळी ऑर्गनाईज वरळीमध्ये होत असते तर मंडळ बघू नका, माणसं बघू नका, एक खेळाडू म्हणून खेळाडू वृत्तीने त्या टुर्नामेंटसाठी सहकार्य करायला मैदानात तुम्ही उपस्थित राहा. नेहमी तुम्हाला कुठलं मंडळ तुम्हाला डावलणार नाही की तू मदत करायला आलास. तर मित्रांनो, तर 100% आपलं कर्तव्य तिथे पार पाडायचं. क्रिकेट जर आपल्याला जिवंत ठेवायचं तर आपणच प्रयत्न केला पाहिजे. आणि पुन्हा एकदा मी सतीश दादा, आशिष शंभरकर साहेब, मामुनकर साहेब, पटेल मॅडम तसेच उपस्थित सर्व बालविकास क्रीडा मंडळाचे सदस्य ज्यांनी मला इथे बोलवून माझा मान सन्मान केला आणि केसरकर साहेब त्याचप्रमाणे आणि इथे उपस्थित सर्व जे क्रिकेट प्रेमी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पुढच्या वर्षी समस्त वरळीकर या टुर्नामेंटची आतुरतेने वाट पाहतील यात मात्र शंका नाही. आणि पुढच्या वर्षीसाठी ऍडव्हान्स मध्ये मी शुभेच्छा देतो सतीश दादा. धन्यवाद. थँक्यू अक्षय. यानंतर आपण पारितोषिकसाठी सुरुवात करत आहोत. चला, उत्कृष्ट आपण बघितलं साहेब सह्याद्री फाउंडेशन आयोजित 2 दिवसाचे सामने दिनांक 25 व 26 या जानेवारी रोजी खेळवले गेलेले हे सामने उत्कृष्टरित्या पार पडले. मामुनकर साहेब आपल्या समोर 2 शब्द व्यक्त करतील. सत्कार तुमच्या सगळ्या खेळाडूंच्या वतीनं आम्ही करतोय. धन्यवाद सर. शेवटच्या मॅचचा महाअंतिम मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय बिल्ला नंबर 786 लवेश मेहरा. धावत यायचंय, नाचत यायचंय. खरोखर लवेश मेहरा यांनी 2 6 मारून आपल्या संघाला फायनल मध्ये विजय करून दिलाय. धन्यवाद डीजे. लवेश सर. त्याचप्रमाणे रईस सरांना मी विनंती करतोय, डिकॅथलॉन प्रभादेवी या स्टोअर कडनं आपल्याला देखील उत्कृष्ट असं बॅग व शूज स्पॉन्सर आले आहेत. त्याचप्रमाणे आता आपण घेणार आहे या ठिकाणी प्रत्येक चौकार षटकाराला पारितोषिक लागलेलं बाळा डेरे यांच्याकडनं आकाश मेडेकर यांना 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे लवेशला देखील 501 रुपयाचं पारितोषिक आहे. अभि आणि मोनू सिंग यांना वैयक्तिक सर्वांना 500-500चं पारितोषिक आहे. लवकर यायचंय. अभिषेक लवकर धावत यायचंय प्लीज, कारण वेळेचं बंधन आहे. आणि मी श्री बाळा डेरे यांना विनंती करतोय, हे पारितोषिक तुम्ही तुमच्या हाताने द्यायचंय. खरोखर प्रत्येक वरळीतील क्रिकेट रसिकांच्या पाठीमागे उभे राहणारे बाळा डेरे आज आपल्या वरळीतील सर्व खेळाडूंच्या मागे उभे राहिले. सुंदर पारितोषिक सर्वांना तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक देत आहेत. त्याचप्रमाणे स्वप्नील आर्ट्स व स्वप्नील डेरे यांच्याकडनं अभि आणि मोनू यांना देखील 200-200 दिले जाणार आहेत. त्यानंतर आता मात्र आपण वळणार आहे
मेन पारितोषिकांकडे बेस्ट फिल्डर या सामन्यातील या पूर्ण टुर्नामेंट मधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोणाला जाते तुम्हाला काय वाटतं कोण असेल? अभि आणि मोनू स्वप्नील आर्ट्स कडनं अजून एक तुम्हाला प्राइज आहे. स्वप्नील डेरे यांच्याकडनं 201 चा देखील पारितोषिक आलंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रहिवासी सेवा मंडळाचा हा खेळाडू लेलिन. खरोखर टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करायचंय. खतरनाक फिल्डर त्याचप्रमाणे प्रभादेवी डिकॅथलॉन यांच्याकडनं देखील करतोय. हा अवॉर्ड द्यायचा आहे. उत्कृष्ट फलंदाज कोण असणार आहे? तब्बल 111 रन आपल्या नावावर करणारा आकाश मेडेकर. पोलीस संघाचा आकाश मेडेकर उत्कृष्ट फलंदाज. खरोखर वर्ल्डचा विराट कोहली का म्हणतात या खेळाडूला हे यांनी आज दाखवून दिलंय. टाळ्यांच्या गजरात सर्व प्रेक्षकांनी या खेळाडूचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद आकाश, खूप सुंदर खेळ केली. त्यानंतर त्याचबरोबर डिकॅथलॉनचे शूज देखील आकाश मेडेकर यांच्यासाठी. यानंतरचा पारितोषिक उत्कृष्ट गोलंदाज कोण असणार आहे? गेस्ट करायचं. संदेश वैयक्तिक 7 विकेट व 6च्या एव्हरेजनी या खेळाडूंनी रन दिलेत. जोरदार टाळ्या. पूर्ण टुर्नामेंट मध्ये 7 विकेट या खेळाडूच्या नावावर आहेत आणि 6च्या एव्हरेजनी यांनी रन दिले. त्याचप्रमाणे डिकॅथलॉन तर्फे शूज देखील दिले जाणार आहेत. उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार कोण असणार? आता मात्र करेक्ट अभिषेक आमरे. 115 धावा आणि 6 विकेट नावावर करणारा अभिषेक आमरे जांभळी मैदानातला मॅन ऑफ द सिरीजचा पहिला पुरस्कार त्याच्या विनंती करतोय. सर्व संघ लाईनीने वरती यायचंय. रहिवासी संघ पहिले मेडल्स दिले जातील. त्याच्यानंतर चमचमती ट्रॉफी नावावर केली जाणार आहे. चला रहिवासी संघ घाई करायची आहे थोडी. साहेब सह्याद्री फाउंडेशनचा उपविजेता संघ रहिवासी संघ यांना मी मंचावर आमंत्रित करतोय. खरोखर रहिवासी क्रीडा मंडळाने खूप सुंदर मॅच खेळली. मात्र महाअंतिम फेरीत त्यांना अपयश आलं. खूप सुंदर खेळी केली आहे. जर यांचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रहिवासी संघासाठी.
लवेश मेहरा, पिल्ला नंबर 786 यांच्यासाठी एक बंद पाकिट आलंय. मधुबन पटेल यांच्याकडनं तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. लवेश मेहरा, आज मात्र पार्टी असणार आहे घरी. 786 उपविजेता संघ रहिवासी संघ. खरोखर मयूर बोलल्याप्रमाणे तेच झालं. मयूर मला बोललेला या वर्षी आम्ही पहिलं ट्रॉफी जिंकणार, त्याच्यानंतरच नवीन टी शर्ट आणणार. आणि WTC ची ही सुंदर चमचमती ट्रॉफी आपण बघतोय त्यांच्या कर्णधाराच्या हातात. चला मेडल घातल्यावर इकडे बसायचं आहे. चॅम्पियन संघ पोलीस सायन्स. बरोबर स्वच्छिंद्र लाड यांचं स्वप्न आज मात्र साकार झालंय. स्वच्छिंद्र लाड मला 2 दिवस बोलत होता की ही ट्रॉफी साहेब चषकाची ट्रॉफी मीच घरी घेऊन जाणार, आणि मात्र त्याच्या या संघाने त्याचं सुंदर स्वप्न साकार केलंय. संघाचं स्वागत अतिशय थाटामाटात. साहेब चषकाचा चॅम्पियन संघ पोलीस वरळीतील एक नामांकित असा संघ. वरळीतील चमचमणारे चिंतारे गणपती बाप्पा. त्याचप्रमाणे व्हॉलेंटियर्स, साहेब चषकाचे व्हॉलेंटियर्स वरती यायचे मंचावर, आणि लवेश मेहरा 2 शब्द बोलणार आहेत. टूर्नामेंट 1 नंबर ऑर्गनाइज. क्रिकेट पूर्ण जिवंत करा चेंबूरकर साहेब, ही विनंती आहे. बस एक काँक्रीटचा विकेट पाहिजे बस, त्यामुळे जरा वर्लीचा म्हणजे क्रिकेट म्हणजे वर्ली मधनं असा तो स्टार आता परत यायला पाहिजे. त्यामुळे ही विनंती आहे जरा की प्लीज या वर्ली जरा ग्राउंड वर लक्ष ठेवून आणि आपल्या ते जाळ्या लावून आपली मस्त एक ग्राउंड एक विकेट काँक्रीटचा विकेट भेटला तर मी लय आभारी आहे तुमचा साहेब. साहेब हे बघा, ही ती फॅमिली आहे. या फॅमिलीमुळे हा ऑर्गनाइज टुर्नामेंट झाला. जर ही फॅमिली नसती तर हा टुर्नामेंट झाला असता भावांनो. बिकॉज ऑफ देम दिस हॅपेंड. आणि जर हे नसतं तर टुर्नामेंट झालं नसतं. हॅट्स ऑफ टू यू गाइस. टुर्नामेंट जिसको बोलते टुर्नामेंट